सिडको हडकोतल्या नागरिकांना 18 पगड जातीला दत्तात्रय महाराजांना सदैव सुखी ठेवा इतकीच दत्तात्रय महाराज चरणी प्रार्थना करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आणि विशेष म्हणजे वैजनाथ भाऊंनी आतापर्यंत कोणत्याही पक्षात असो काही असो पण आतापर्यंत वैजनाथ भाऊंनी या ठिकाणी आमच्या ह्या जीवनाची दरवर्षी हिंदुराज सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आम्ही दिंडी काढतो त्यांनी पंगत देतात दरवर्षी माझ्यासोबत। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री दत्त भगवान की जयचा जयघोष करत टिळकी तालुका लोहा ते दत्तशिखर माहूरगड दरम्यान दिनांक 18 जानेवारी ते 23 जानेवारी दरम्यान मागील 19 वर्षांपासूनची पदयात्रेची परंपरा आहे। या पदयात्रेचं 18 जानेवारी रोजी भाजपा नेते वैजनाथ भाऊ देशमुख यांच्या वतीनं मागील 19 वर्षांपासून पालखी पदयात्रेचं सिडकोमध्ये जंगी स्वागत अन्नदान करण्यात येतं। वैजनाथ देशमुख त्यांचे कुटुंबीय तसंच मित्रपरिवाराच्या वतीनं श्री संत गोविंदबुवा मठ संस्थान टिळकीचं चालक तथा पुजारी बालाजी महाराज गिरी यांच्या यथोचित सत्कार सन्मान 18 जानेवारी रोजी सिडको इथं त्यांच्या निवासस्थानाजवळील मोकळ्या जागेमध्ये करण्यात आला। रामराव पाटील मोरे जोशी सांगवीकर यांचाही यावेळी यथोचित सन्मान गौरव करण्यात आला। पालखीची पूजा आरतीचे भगवंताचं नामस्मरण करून दत्त नामाचा गजर करत प्रसाद ग्रहण करण्यात आला। सर्व पालखीमधील दत्त माऊलींचे यावेळी वैजनाथ देशमुख यांनी 19 वर्षांपासूनच्या या परंपरेला मला संधी आपण मिळवून दिली याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले। अन्नदान प्रसादाची अनुभूती घेतल्यानंतर दत्त नामाचा जयघोष करत सिडको मुख्य रस्त्यानं पालखी निघून पुणेगाव मुक्कामाकडे ही पालखी मार्गस्थ झाली। एक वृत्त न्यूज चॅनलसाठी मी प्रताप शिंदे, सिडको, नांदेड। वंदनीय शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने 2004 रोजी शिवसेनेचे माजी आमदार आदरणीय रोहिदासजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली तसेच मठसंस्थान टिळकीचे आमचे गिरी महाराज तसेच रामराव पाटील जोसांगीचे आमचे माझे मोठे बंधू यांच्या नेतृत्वाखाली गेले 19 वर्षापासून ही दिंडी टिळकी ते माहूर पायीवारी चालते। माझं भाग्य माझं नशीब की आज ह्या दिंडीचं मला भाग्य आहे की गेल्या 19 वर्षापासून माझ्या परिवाराच्या वतीने मी हा महाप्रसादाचा कार्यक्रम घेतो। दरवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये हे दिंडी पायी जाते आणि ह्या लोकांचा नक्कीच आशीर्वाद मला लाभेल आणि येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये कष्टकरी जनतेला येणारं सरकार चांगल्या पद्धतीचं बळीराजाचं सरकार येऊ दे, चांगल्या प्रकारचं गुणागोविंदानं नांदण्याचं सगळ्याला आशीर्वाद सगळ्या लोकांना भेटावून पायी दिंडी सातत्याने अशीच जोपर्यंत मी माझे हातपाय चालतील तोपर्यंत मी हे कार्य करत राहील आणि मी काही ज्याची अपेक्षा करत नाही। सर्वांना सिडको हडकोतल्या नागरिकांना 18 पगड जातीला दत्तात्रय महाराजांना सदैव सुखी ठेवा इतकीच दत्तात्रय महाराज चरणी प्रार्थना करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। माझं नाव बालाजी नारायण गिरी, गोविंदबुवा मठ संस्थान टिळकी येथील मी पुजारी असून गेली सतत 19 वर्षे झालं टिळकीचे श्री क्षेत्र माहूरगड पायदिंडी माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त सतत 19 वर्ष झालं आम्ही हे दिंडी चालवतो आणि या दिंडीमध्ये दरवर्षी वैजनाथ भाऊचं जसं आजचं 19वे वर्ष आहे की सतत वैजनाथ भाऊंनी आमच्या ह्या टिळकीच्या श्री संत गोविंदबुवा महाराज मठ संस्थानच्या दिंडीला त्यांची पंगत असते। विशेष म्हणजे लोह्याचे माजी आमदार माननीय रोहिदासराव चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही दिंडी चालवतो। तसेच आमच्या दिंडीला सहकार्य आमच्या शेजारचे माननीय रामराव पाटील जोशी सांगवीकर हे सुद्धा असतात। आणि विशेष म्हणजे वैजनाथ भाऊंनी आतापर्यंत कोणत्याही पक्षात असो काही असो पण आतापर्यंत वैजनाथ भाऊंनी या ठिकाणी आमच्या ह्या जीवनाची दरवर्षी हिंदुराज सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आम्ही दिंडी काढतो त्यांनी पंगत देतात। दरवर्षी माझ्यासोबत आतापर्यंत 400-500 लोक राहत गेले। आज कमीत कमी आज माझ्यासोबत 250 ते 300 लोक आहेत आणि एवढ्याची पंगत सतत वैजनाथ भाऊ आम्हाला देत असतात। आमच्या गोविंदबुवा मठ संस्थानच्या वतीनं आणि आमच्या गोविंद महाराजाच्या दत्तात्रयाच्या वतीनं मी
वैजयंत भाऊचे आणि दत्तात्रयापाशी अशीच प्रार्थना करतो की वैजयंत भाऊंना उदंड आयुष्य लाभो आणि त्यांचं अशीच राजकीय कार्यकीर्द वाढत जावं. आणि विशेष म्हणजे उद्या होणाऱ्या नगरपालिकेला वैजयंत भाऊला पक्षाने तिकीट देऊन या भागातील लोकांनी त्यांना समाज कार्य करण्यासाठी संधी द्यावी आणि त्यांना नगरसेवक करावे एवढीच आमची इच्छा आहे.